नमस्कार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अतिशय महत्त्वाची आहे. कारण अमेरिकेने टॅरिफबाबत मवाळ धोरण घेताच सोन्या चांदीचे दर पुन्हा वाढलेत. सोन्याच्या भावात आज 3000 रुपयांची वाढ झालेली आहे, तर 10 ग्रॅम सोन्यासाठी तब्बल 93,700 रुपये इतका भाव आहे. तर आज मात्र चांदीचे दर 96,800 रुपये किलोवर पोहोचलेत. भाव 94,000 वरून 88,000 पर्यंत सोन्याचे भाव आले होते. कुठेतरी मार्केटमध्ये खूप अनसर्टनिटी होती. सोन्या चांदीला टॅरिफ रेट लागू नाही झाले होते. त्याच्यामुळे अचानक सोन्याचे भाव 3,000 ने कमी झाले होते. पण आज परत काल 2,000 ने आणि आज 1,000 ने असं सोनं परत 94,000 पर्यंत आज आलेलं आहे. याच्या मागचं कारण एकच आहे, US आणि चायनाचा जो टॅरिफ वॉर चालू आहे आणि आता आज चायना त्याच्या बदले काय उत्तर देते त्याच्यावरती सोन्याचा भाव अवलंबून राहील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबत एक मोठा निर्णय बघायला मिळतोय. भारतासह 75 पेक्षा अधिक देशांवरील लावलेला टॅरिफ 90 दिवसांसाठी थांबवलाय. ज्या देशांनी ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध केलेला नाही त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफवर तुर्तास तरी ब्रेक लावला. ट्रम्प यांनी लावलेल्या करामुळे अनेक देशांमधून नाराजीचा सूरही उमटला. त्यामुळे 90 दिवसांसाठी आता 10% इतकाच कर लावण्यात आलाय. मात्र चीनवर लावलेला कर वाढवून तो 125% इतका करण्यात आलेला आहे. तर ट्रम्प यांनी नेमका काय निर्णय घेतला बघूयात ग्राफिक्समध्ये. 75 पेक्षा जास्त देशांवर लागू केलेले टॅरिफ 90 दिवसांसाठी थांबवले. भारतासह इतर देशांवर 90 दिवसांसाठी केवळ 10% इतकाच टॅरिफ आहे. चीनने डोळे वटारताच टॅरिफ 104 वरून 125% वाढवलाय. ट्रम्प यांनी इतर देशांसाठी नमतं घेतलं, मात्र चीनसोबत ट्रेड वॉरच्या तयारीत असल्याचं देखील बघायला मिळतंय. आणि आता बातमी एसटी कर्मचाऱ्यांचा हिरमोड करणारी. बरं, मी असं का म्हणतेय, कारण एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा 56% इतकाच पगार मिळणार आहे. तर सुरक्षा रक्षकांना देखील 50%च पगार मिळेल. कारण आहे तुटपुंजा निधी. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 277 कोटींची आवश्यकता आहे. मात्र राज्य सरकारनं केवळ 272 कोटींचा निधी महामंडळाला दिलाय. त्यापैकी 40 कोटींचा निधी एसटी बँकेकडे वळवण्यात आलाय आणि त्याचा थेट फटका आता कर्मचाऱ्यांना बसणार आहे. यावरून आता एसटी कर्मचारी आक्रमक झालेले आहेत. जो झारीतला शुक्राचार्य मंत्रालयात बसलाय त्याच्या ऑफिसवरती आंदोलन केलं पाहिजे आणि तशी भूमिका नक्की करू. जर राहिलेला पगार 8-10 दिवसात दिला नाही तर आपण अर्थ खात्याच्या मंत्रालयातल्या कार्यालयावर मोर्चा काढणार म्हणजे काढणार. तर एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन कापण्यात आलं आणि याच मुद्द्यावरून विरोधकांनी मात्र सरकारवरती टीका केली. क्षमता नव्हती तर योजना नेमकी का दिली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. तर सरकारला आर्थिक मंदी येणार हे आधी कसं समजलं नाही हा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे. सरकारची ऐपत नव्हती तर नवीन योजना दिल्या कशाला, काय गरज होती. सरकारला वाटत होतं की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवून इतर योजना सरकारला द्यायचे होते का. म्हणून मुळात प्रश्न असा आहे की एसटी कर्मचाऱ्यांच्या आता त्या बिचाऱ्या परिश्रम करणाऱ्या माणसाच्या भावनाशी खेळू नये. कोणाचे थांबवायचे असेल थांबवा, एसीमध्ये बसणाऱ्यांचे पगार थांबवा, पण एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण द्या अशी आम्ही मागणी करू. मला काय आश्चर्य वाटत नाही. माझ्या विधानसभेच्या आधीची सगळी भाषणं काढून बघा. महाराष्ट्राची आणि भारताची फायनान्शियल पोझिशन, एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये होणारे बदल, या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या. मार्केट क्रॅश होणार होतं हे आम्हालाही कळत होतं. 1 महिन्यापूर्वी मी बजेटचं जेव्हा भाषण केलं तेव्हा मी याचा उल्लेख केला होता. तरी मला जेव्हा कळत होतं की मार्केटमध्ये इफेक्ट होणार आहे आणि आम्ही सगळे पार्लमेंटमध्ये बोललेलं असताना सरकारने याची का खबरदारी घेतली नाही हा एक मोठं कोडच आहे. आणि पालकांनो आता लक्ष देऊन बघा, कारण ही बातमी तुमची चिंता वाढवणारी आहे.
धाराशिवमध्ये शाळकरी मुलांचा खुलेआम नशा करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। या व्हिडिओमध्ये भर बाजारात 2 शाळकरी मुलं नशा करताना दिसताय। हा व्हिडिओ कळंब शहरातील असल्याची माहिती सध्या मिळते आणि या व्हिडिओमुळे पोलिसांच्या कामावरही सध्या सवाल उपस्थित झालेले आहेत। तर पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून। प्रशांत कोरटकरचा मुक्काम जो आहे तो उद्या दुपारपर्यंत कोल्हापूर कळंबा या कारागृहामध्ये असणार असल्याची माहिती सध्या मिळते। तर आज शासकीय सुट्टी आहे, त्यामुळे कोरटकरचा मुक्काम कारागृहामध्ये लांबवण्यात आलेला आहे। उद्या दुपारपर्यंत कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर कोरटकर कारागृहातून बाहेर येणार आहे। कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणी आता उच्च न्यायालयानं महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विडंबनात्मक गाण्याची चित्रफित पुन्हा प्रसिद्ध करणाऱ्या किंवा इतरांना पाठवणाऱ्या कुणावरही सूडबुद्धीने कारवाई केली जाऊ नये असं उच्च न्यायालयानं बुधवारी सांगितलं। कल्याणमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत होणारा सॅटिस प्रकल्प निधी अभावी रखडण्याची भीती व्यक्त केली जाते। हे काम करण्यासाठी अजून 242 कोटींचा निधी लागणार आहे। त्यासाठी सरकारकडे मागणी झाली आणि तो मिळाल्यास 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जाते। केंद्राने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंटच्या आधुनिकीकरणाला सध्या मान्यता दिली आहे। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पाणी वापर क्षमतेमध्ये सुधारण्यासाठी 1600 कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एलटीटी ते करमाळी स्पेशल ट्रेन धावणारे 11 एप्रिल ते 23 मे दरम्यान दर शुक्रवारी रात्री 10:15 लोकमान्य टिळक टर्मिनल्समधून ही ट्रेन सुटेल। ही रेल्वे दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता करमाळीमध्ये पोहोचेल। या ट्रेनचं आरक्षण 8 एप्रिलपासून सुरू झालेलं आहे। मध्य रेल्वेने उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता नियमित गाड्यांव्यतिरिक्त आतापर्यंत 1204 उन्हाळी विशेष गाड्या जाहीर केल्या। यामध्ये 290 अनारक्षित तर 42 वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्यांचा समावेश आहे। प्रवाशांच्या हितासाठी आणखी 6 अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्यांची सेवा चालवली जाणार आहे। खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपाई पदाची पदभरती बंद झाली आहे, त्यामुळे राज्यातील खासगी संस्थांमधील तब्बल 25,000 जागा या कायमच्या रद्द करण्यात आल्या। दुसरीकडे 2023-24च्या संच मान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पद आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 6,000 जागा भरल्या जाणार आहेत। त्या संदर्भात शासन निर्णय निघालाय। या जागा सरळ सेवेतून भरण्याचा अधिकार संस्था चालकांना देण्यात आलेला आहे। « 16 वर्षांखालील मुलांना पालकांची परवानगी नसल्यास इन्स्टावरती थेट प्रक्षेपण करता येणार नाही। आक्षेपार्ह कंटेंट पालकांच्या परवानगीशिवाय बघता किंवा पाठवता येणार नाही। मेटाने वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी बदल केलाय। सध्या अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये हे बदल लागू झाले आहेत। काही महिन्यांमध्ये ते जगभर अंमलात येणार आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या 129 शाळांमध्ये 950 सीसीटीव्ही आहे। यासाठी 2,96 लाखांचा खर्च असणार आहे। शाळांमध्ये घडणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा बसण्यासाठी याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कुलाबा, वांद्रे, सिप्स, भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील स्थानिकांची नावं आता मराठीतही झळकणार आहे। तर MMRC कडून मराठी फलक लावण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे मेट्रो 3ला मराठीचा द्वेष आहे असा आरोप MMRCने फेटाळून लावलेला आहे। मेट्रो प्रकल्प क्रमांक 5 अंतर्गत ठाणे ते भिवंडी दरम्यान लोखंडी गर्डर टाकण्याचं काम केलं जातंय। या निमित्त भिवंडी ते ठाणे रस्त्यावरील अंजूर चौक ते अंजूर फाटा या मार्गिकेवरील वाहतूक पुढील 3 दिवस काही काळासाठी बंद असणार आहे। त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। नांदेड शहरातल्या मध्यवर्ती बस स्थानकात येत्या 12 तारखेपासून पुढील 1 महिन्यासाठी या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहे। शहरातील बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलंय। त्यामुळे कवठा या ठिकाणच्या मोदे मैदानावरती हे बस स्थानक 1 महिना असणार आहे। मात्र यामुळे नागरिकांना अधिकचा वेळ आणि रिक्षासाठी जादा भाडं द्यावं लागणार आहे। श्री क्षेत्र ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी आपण बघितलं तर सांगली जिल्ह्यातील 9 आगारांमधून 70 जादा एसटी बसेस सोडण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। शनिवार ते रविवार या कालावधीमध्ये ही यात्रा भरते। तर यात्रेनंतर प्रत्येक रविवारी होणाऱ्या पाकाणीसाठी 13 एप्रिल ते 11 मे पर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार बस सोडल्या जाणार आहेत।
मोबाईल ॲपवरून रिक्षा सेवा देणारी उबर कंपनी आता नव्या नियमांनुसार प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारते आहे. 8 फेब्रुवारीपासून उबरने त्यांच्या चालकांसोबत असलेल्या करारात बदल केलेला आहे. नव्या अटींनुसार उबर दर ठरवत नाही, तर प्रवासी आणि चालकांमध्ये भाड्याचा निर्णय घेतला जातोय. मंत्री सचिवांसाठी राज्य सरकारनं आयपॅड खरेदीचा निर्णय घेतलेला आहे. 41 मंत्र्यांना ॲपल कंपनीचे आयपॅड दिले जाणार आहेत आणि त्यासाठी आता 1,06,00,000चा खर्च केला जाईल. मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. राज्यातील आपलं सरकार पोर्टल अर्थात ई सेवा केंद्र आजपासून पुढील 5 दिवसांसाठी बंद राहणार आहे. त्या नियमित देखभाल आणि तांत्रिक सुधारणांच्या कामासाठी पोर्टल जे आहे ते बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय सुद्धा होणार आहे. मुंबईमधील चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ बिल्डरवरती गोळीबार करण्यात आलेला आहे, तर दोघा बाईकस्वारांनी गाडीचा पाठलाग करत गोळ्या झाडलेल्या आहेत. एक गोळी बांधकाम व्यावसायिकाच्या तोंडाला लागली आहे, तर दुसरी गोळी गाडीला लागली आणि काचा फुटल्या आहेत. सदरुद्दीन खान असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. शुक्रवार आणि शनिवारी पश्चिम रेल्वेवरती पुन्हा एकदा रात्रीकालीन जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती रात्री 11 ते सकाळी 8:30 दरम्यान ब्लॉक असेल. अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्री 12:30 ते सकाळी 6:30 पर्यंत ब्लॉक असेल. माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग सुकर झाला, कारण महसूल मंत्री राधाकृष्ण पाटलांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतला. नवीन चेहऱ्यांना देखील यावेळेस संधी मिळणार असल्याचं सांगितलं. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी लगतच्या भागांमध्ये सीएनजीमध्ये पुन्हा दरवाढ झाली आहे. सीएनजी 75 पैशांनी वाढला आहे, तर सीएनजीचा किरकोळ दर प्रति किलो 89 रुपयांवरून 89.75 असा झाला आहे. तर ही दरवाढ 8 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आलेली आहे. शुक्रवार आणि शनिवारी पश्चिम रेल्वेवर पुन्हा एकदा रात्रकालीन जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप डाऊन धीम्या मार्गावर रात्री 11 ते सकाळी 8:30 पर्यंत ब्लॉक असेल. अप डाऊन जलद मार्गावर रात्री 12:30 ते सकाळी 6:30 पर्यंत ब्लॉक असेल. माहीम ते वांद्रे या स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. धर्मादाय रुग्णालय गरीब रुग्णांना उपचार दिले जातात की नाही हे पाहण्यासाठी आता धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंगेशकर रुग्णालयाला भेट दिली आहे. यानंतर अहवाल शासनाला सादर केलाय. या रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींपेक्षा अधिकचा निधी वापरलाच नाही असा ठपका या अहवालामध्ये ठेवण्यात आल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. दीनानाथ रुग्णालय दोषी ठरलेल्या चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला. इतकंच नाही तर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना कारवाईची शिफारस करण्यात आली. धर्मादाय रुग्णालय असूनही नियमांचा भंग केला असा ठपका चौकशी समितीनं ठेवलाय. मुंबईसह उपनगरांमध्ये आजपासून तापमानात घट होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये प्रचंड उष्मा जाणवतोय. आर्द्रतेमुळे जाणवणारा उकाडा बैचेन करणारा होता. नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत होती. मात्र आता तापमानामध्ये घट होण्याचा अंदाज आहे. सुनावणी दरम्यान तुम्ही काय ऐकलं, काय पाहिलं? नाही, मला खरं तर माझ्या भावना दाटून आल्या होत्या. मला ते सगळा घटनाक्रम थोडासा आठवत होता की हे कशामुळं घडलं, का घडलं, यांनी करायला नव्हतं पाहिजे, असं हे चुकीचं कृत्य ह्यांनी टाळायला पाहिजे होतं. परंतु जे आरोपी आहेत त्यांची जी बॉडी लँग्वेज होती, जे काही त्यांना हजर केलं होतं VC द्वारे, त्यातून असं स्पष्ट दिसतंय की ह्यांना खरंच सगळ्या लोकांचा अभय होतं. ह्या चुकीचं काम करणाऱ्या पाठराखण करणारे सुद्धा ह्यांचे खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणून ह्या घटना याच्या अगोदर पण घडल्या, आत्ता पण घडली आणि ह्याच्यातून यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी माझी तिथं भावना होती. तर ज्यावेळेस तुम्ही स्वतः तिथं हजर होतात, आरोपी देखील VC द्वारे हजर केले होते, त्यांचे चेहऱ्याले हावभाव बघता कसं काय तुम्हाला त्यांना काय वाटते? नाही, त्यांना ही गोष्ट नवीन नाही. त्यांनी ह्या गोष्टी अगोदर पण आपण बघितलेलं त्यांचं स्टेटस की भरपूर गंभीर प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर आहेत. जसे की कृष्ण आंधळे आता फरार आहे, त्याच्यावर 307चा गुन्हा आहे, तो आधीच फरार आहे, परंतु पोलीस यंत्रणेसोबत राहत होता. म्हणून त्यांना हे सगळं हातापायाशी सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्या, आणि म्हणून हे घडलेलं आहे, त्यांनी घडवलेलं आहे. याच्यातून त्यांनी जे झालेली घटना आहे त्याच्यातून त्यांनी शिकण्याची गरज आहे की हे आपण पाप केलेलं आहे. आणि आता जी न्यायव्यवस्था आहे, आता जे CID यासाठी केलेला तपास आहे आणि जे वकील साहेब आहेत, यांना 100% फाशी शिक्षा होणार आणि तोपर्यंत आम्ही सगळा पाठपुरावा करायला कुठेही कमी पडणार नाही.
विष्णू चाटेने सुरुवातीला एक अर्ज केला होता की मला बीडच्या जिल्हा कारागृहामधनं लातूरला पाठवा, आणि आता पुन्हा नवीन एक अर्ज केला आहे की मला तिथल्या कारागृहामधनं पुन्हा बीडला आणा. नेमकी चाललंय काय? त्यांना असं वाटत होतं की वाटत असेल की मी एकटाच आहे इकडं, सगळी टोळी आपली इकडे आहे खुनाची, खून करणारी, म्हणून त्यांनी तो अर्ज केलेला असेल. त्याविषयी मी काय जास्त बोलणार नाही. इकडे पाहायला गेलं तर जे की आरोपीचे वकील आहेत वाल्मिक कराडचे विकास खाडे यांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे, आणि घटनेसंदर्भात कुठलाही आमचा संबंध नाही किंवा आम्ही त्यात आरोपीने आम्हाला निर्दोष मुक्तता करावी असा विनंती अर्ज न्यायालयाकडे केलेला आहे. पोलीस यंत्रणा, CID, SIT या सगळ्या अधिकाऱ्यांनी हे सिद्ध केलेलं आहे आणि सगळं चार्जशीट तयार झालेलं आहे, आणि हे 1 नंबरचे आरोपी आहेत. त्याच्यामुळं त्यांनी काय म्हणणं आहे, ते काय बोललेत यापेक्षा ह्यांनी काय सिद्ध केलं आहे हे महत्त्वाचं आहे. हे 1 नंबरचे आरोपी आहेत. तुम्ही स्वतः न्यायालयामध्ये हजर होतात, जो युक्तिवाद झाला सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला त्याच्यावरती आपण समाधानी आहात का, आणि ही खटला फास्ट ट्रॅक चालावा अशी तुमची मागणी आहे? नाही, हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालला पाहिजे असे आम्ही अर्ज करणार आहोत. मागणी देखील अगोदर केलेली आहे सरकारी प्रतिनिधींकडं. परंतु जे काही कालावधी आहे ह्याचा, तो कसा लवकरात लवकर होईल आणि यांना लवकर कशी फाशी होईल ही आमची मागणी असणार आहे. इकडे पाहायला गेलं तर एक वेगळा प्रश्न आहे माझा. ज्या गावामध्ये ही संपूर्ण घटना घडली, महाराष्ट्रामध्ये हा गाव चर्चेत आहे, त्याच तर यावेळेस आपण बघितलं धनंजय देशमुख जे आहेत ते त्यांची प्रतिक्रिया देत होते. याशिवाय पुढे एक मोठी बातमी आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणा याला आज दिल्लीमध्ये आणलं जाणार आहे. अतिशय मोठा दिवस भारतासाठी म्हणावा लागणार आहे. NIAचं पथक थोड्याच वेळात राणाला घेऊन दिल्लीमध्ये दाखल होणार आहे, आणि त्यानंतर आता NIA त्याची कस्टडी घेणार आहे. दिल्लीमधून मुंबईमध्ये आणून राणावरती खटला चालवला जाणार आहे. मुंबईमध्ये त्याला आर्थर रोड जेलमध्ये कसाबच्या कोठडीमध्ये डांबणार असं सुद्धा सांगितलं जात आहे. 26 अकराचा मास्टर माइंड असलेला तहव्वूर राणा याला अखेर आता मुंबईमध्येही आणलं जाण्याची शक्यता आहे. मुंबईवरच्या 2008च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणा हा आहे. महत्वाचं म्हणजे तहव्वूर राणा हा ISI आणि लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला तहव्वूर राणानंच मदत केलेली होती. दहशतवादी हल्ल्याचा 1 वर्षानंतर शिकागोमध्ये FBI कडून राणाला अटक करण्यात आली. तहव्वूर राणा याला भर चौकात फाशी द्या ही मागणी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या भावानं केली आहे. त्यानं अवयव छापून त्यावरती मीठ चोळा अशी संतप्त प्रतिक्रिया एकनाथ ओंबळे यांनी दिली आहे. त्यांच्यासोबत खरं तर खास बातचीत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी केलेली आहे. पाहूया. आपल्यासोबत आत्ता या क्षणाला बोलण्यासाठी तुकाराम ओंबळे यांचे बंधू एकनाथ ओंबळे आहेत. आपण त्यांच्याचकडून अधिक माहिती घेणार आहोत. तहव्वूर राणासारख्या आतंकवाद्याला ताबडतोब लवकरात लवकर ज्या प्रोसेस आहेत त्या लवकरात लवकर करून त्याला जाहीर मैदानावरती फाशी दिली पाहिजे. आणि अशा टेररिस्ट लोकांना, म्हणजे मी पाठीमागे देखील 2008च्या हमल्यानंतर सातत्याने बोलत होतो की अशा अतिरेक्यांना जाहीर मोठ्या मैदानावरती नेऊन त्यांना त्यांच्या शरीराचा एक एक भाग, अवयव असा कापला गेला पाहिजे, त्याच्यावरती मिठाचा शिरकाव केला पाहिजे. आणि जेवढी म्हणजे दर्दभरी आपण म्हणतो ना, जेवढी खौफनाक किंवा त्यांना जास्तीत जास्त त्रास होईल अशा प्रकारची सजा त्यांना झाली पाहिजे. या प्रक्रियेला आता विलंब लागू नये, आणि जे 26 अकराच्या हमल्यामध्ये आपले निरपराध लोक मारली गेली, काही जवान आपले मारले गेले, पोलीस बांधव मारले गेले, या सगळ्या कुटुंबियांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल असं मला वाटतं की लवकरात लवकर तहव्वूर राणाला फाशी झाली पाहिजे. कॅमेरा पर्सन विक्रम वैदेही काणेकर, साम TV न्यूज, मुंबई. तर तहव्वूर राणा याला भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी सध्या केली जाते. मात्र आता तहव्वूर राणा भारतात आल्यानंतर नेमकी काय कारवाई होते बघणं महत्त्वाचं असेल. यानंतर इतरही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स घेऊयात वेगवान स्वरूपात. IPL 2025च्या 23व्या सामन्यामध्ये साई सुदर्शन चमकला. फलंदाजीमध्ये साई सुदर्शनने गुजरातसाठी 82 धावा केल्या. गुजरातने राजस्थानसमोर 218 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला 19.2 षटकांमध्ये सर्वपात 159 धावा करता आल्या. गुजरातकडून गोलंदाजांची सांघिक कामगिरीही बघायला मिळाली. गुजरातच्या विजय चौकारासह शुभमन गिलचा संघ आता पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 6 गडी गमावून 217 धावा केल्या. प्रत्युत्तरामध्ये राजस्थान संघाला फक्त 159 धावा करता आलेल्या आहेत.
IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं, पण या सामन्यामध्ये रियान परागच्या विकेटचा निर्णय वादग्रस्त ठरला. तर यामध्ये पराग पंचांवरही चिडल्याचं दिसलंय. रियान परागला आऊट दिलं तरी देखील तो मैदान सोडायला तयार नाही. यावरती त्यानं अंपायर सोबत वाद घातलेला आहे. आज बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवरती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना आहे. या ठिकाणी स्पर्धेतील हा दुसरा सामना असेल. RCB घरच्या मैदानावरती त्यांचा पहिला विजय मिळवण्याचे प्रयत्न करणार आहे. यवतमाळमध्ये मृदा आणि जलसंधारण विभागाच्या वतीने गाळमुक्त धरण, याशिवाय नाला खोलीकरण आणि रुंदीकरण या 2 महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या जनजागृती रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी विकास मीनांच्या हस्ते करण्यात आलाय. हा रथ 15 दिवसांमध्ये 200 गावांमध्ये फिरणार असल्याचंही कळतंय. पुण्यातल्या गिर्यारोहकांनी ढाकविहिरीचा कळकराय सुळका यशस्वीरित्या सर केला. बाल गिर्यारोहक अद्वै आरुडे यांना देखील ही साहसी मोहीम पार पाडली. यावेळेस त्यांना सहाय्यकडा ॲडव्हेंचर ग्रुपचं मार्गदर्शन मिळालं. राज्यसेवा परीक्षा निकालाने आता अनेक उमेदवारांना चांगलाच धक्का दिलेला आहे. कट ऑफ पेक्षा जास्त गुण असून देखील यादीमध्ये नाव नाही आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र असून देखील आयोगाच्या या हलगर्जीपणामुळे अन्याय होत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात आयोगाकडे विचारणा केली असता कोणतंही स्पष्टीकरण मात्र मिळालेलं नाही. आंबेडकर पुतळा अनावरणानंतर उपमुख्यमंत्री माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे हे देखील उपस्थित राहणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरती लॅम्बोर्गिनीचा थरार दिसलाय. जगप्रसिद्ध ब्रिटिश मोटर मासिक ऑटो कारनं ही चाचणी आयोजित केलेली आहे. ही चाचणी अधिकृत परवानगी घेतल्यानंतर पार पडल्याचंही सांगितलं जातंय. It doesn't get better than this. In a Lamborghini. खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपाई पदाची पदभरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी संस्थांमधील तब्बल 25,000 जागा कायमच्या रद्द झाल्या आहेत. दुसरीकडे 2023-24च्या संचमान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पद आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 6,000 जागा भरल्या जातील. त्या संदर्भातला शासन निर्णय निघालाय. या जागा सरळ सेवेतून भरण्याचा अधिकार संस्था चालकांना देण्यात आलेला आहे. पुण्याजवळच्या वाघोलीमध्ये स्थानिकांची गुंडागर्दी बघायला मिळते. एलान सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर थार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची रेस आयोजित झाली. सोसायटीमधील नागरिकांनी हटकल्यानंतर रेस खेळणाऱ्या स्थानिक गुंडांकडून शिवीगाळ आणि दमदाटीही करण्यात आलेली आहे. दिल्लीच्या सरोजिनी मार्केटमध्ये एका कपड्यावरून आता 2 महिलांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे. हे प्रकरण वाढल्यानंतर वादाचं रूपांतर खरं तर हाणामारीमध्ये झालं. नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावरतीही व्हायरल केला. HSRP नंबर प्लेट आता घरपोच मिळवता येणार आहे. एखाद्या सोसायटी किंवा इमारतीमधील 25 पेक्षा जास्त वाहनधारकांनी ऑनलाईन नोंदणी केली तर त्या ठिकाणी एजन्सीकडून HSRP बसवून देण्यात येणार आहे. त्यासाठी कोणत्याही फिटमेंट चार्जची आकारणी करण्यात येणार नाही. केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशच्या झाशीमधील SVM कोर्टामध्ये 2 वकिलांमध्ये राडा झालाय. तर जामिनावरून वकिलांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालंय. दरम्यान या घटनेतील वकिलांवर पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि आनंदी देवाची ग्रामस्थांच्या वतीने ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मोत्सव सोहळा हा आयोजित करण्यात आलाय. या सोहळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं. पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे. 3 मे ते 10 मे दरम्यान जन्मोत्सव सोहळा पार पडेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 3 वाजता सांगोल्यामध्ये येणार आहे. नगर विकास खात्यातून मिळालेल्या निधीतून सांगोल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्याचं अनावरण शिंदेंच्या हस्ते करण्यात येणार आहे.
वादग्रस्त विधानं करणाऱ्या मंत्र्यांना अजित पवार यांनी इशारा दिला, एक दोनदा चूक झाली तर समजून घेऊ, तिसऱ्या वेळी चूक झाली तर माफी नाही, मंत्रिपद बदलू असा दम दादांनी दिला. कृषी मंत्री कोकाटेंवर अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. पीक विम्याचे पैसे मिळाले की साखरपुडा लग्न उरकतात असं वादग्रस्त विधान कोकाटेंनी केलंय. शरद पवार यांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं. लोकांच्या समस्या सोडवा, खपवून घेणार नाही असा इशारा बावनकुळेंनी दिला. प्रत्येक अधिकाऱ्यांना जबाबदारीचं भान ठेवून सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्याला प्राधान्य द्यावं असं देखील त्यांनी या दरम्यान म्हटलं. आणि आता यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. ती म्हणजे ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या पुजाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. या पुजाऱ्यांना मंदिरात कायमस्वरूपी प्रवेश बंदीची कारवाई करण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थाननं हा निर्णय घेतलाय. ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये 11 पुजाऱ्यांची नावं समोर आली आहे. आतापर्यंत 80 जणांना चौकशीच्या नोटीस देखील पाठवण्यात आलेल्या आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या या पुजाऱ्यांचं नाव जे आहे ते समोर आलेलं होतं आणि त्यांची चौकशी होणार असं देखील सांगितलं जात होतं. आणि अखेर या प्रकरणामध्ये आता ड्रग्ज प्रकरणी मंदिरामध्ये प्रवेश बंदी केली जाणार आहे, कारण या ठिकाणी पुजारी ड्रग्ज पेडलर असल्याची माहिती मिळते. ड्रग्ज प्रकरणी पुजाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाणार असल्याचं बघायला मिळतंय. मंदिरामध्ये प्रवेश बंदी सुद्धा केली जाणार असल्याची माहिती मिळते.